नमस्कार, मी अजित चव्हाण. मोदींच्या भाषणाचा अन्वयार्थ या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. गुजरातचे मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची आज मुंबईमध्ये महागर्जना रॅली झाली. या रॅलीमध्ये मोदींनी अनेक मुद्द्यांना स्पर्श केला. झंझावाती भाषण मोदींचं होतं. या रॅलीला मोठा प्रतिसाद देखील लाभला. या सगळ्याचे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणावरती नेमके काय परिणाम होतील, मोदींनी केलेल्या भाषणामध्ये नेमकं काय काय दडलं होतं, या सगळ्याचा अन्वयार्थ या चर्चेमध्ये आपण करणार आहोत. मोदींच्या भाषणाचा अन्वयार्थ या चर्चेमध्ये आपण काढणार आहोत. मोदींच्या भाषणाचा अन्वयार्थ या चर्चेमध्ये माझ्यासोबत असणार आहेत स्टुडिओमध्ये इथे भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते माधव भांडारी. भांडारी सर, स्वागत या चर्चेमध्ये आपलं. फोन लाईनवरून माझ्याबरोबर आहेत झी 24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर आणि पुण्याच्या आमच्या स्टुडिओमधून माझ्यासोबत आहेत काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर रत्नाकर महाजन. महाजन सर, आपलं देखील या चर्चेमध्ये स्वागत. डॉक्टर उदय निरगुडकर, मी आपल्याकडे येतो. सगळ्यात सुरुवातीला नरेंद्र मोदी आज दिवसभर मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये या एकाच नावाची चर्चा होती. महागर्जना ही रॅली नरेंद्र मोदींची झाली. यावरती आपण चर्चा करणार आहोत सुरुवातीला, पण एक रिपोर्ट त्याआधी या चर्चेला सुरुवात करण्याआधी आपण पाहूया. बांद्रा कुर्ला संकुलातलं MMRDAचं भव्य ग्राउंड भाजपच्या महागर्जना रॅलीसाठी फुलून गेलं होतं. भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हेच या सभेचं मुख्य आकर्षण होते. 22 रेल्वे गाड्या आणि 400 बस गाड्या भरून इथे राज्यभरातून हजारो कार्यकर्ते आणले गेले होते. पोलिसांच्या अंदाजानुसार जवळपास 4.5 लाखांची गर्दी या मैदानावर लोटली होती. एवढ्या प्रचंड गर्दीसमोर मोदींनी ही चौफेर टोलेबाजी केली. निशाण्यावर अर्थातच होतं काँग्रेस आणि राज्यातलं आघाडी सरकार. राज्य सरकारनं नुकतंच फेटाळलेलं आदर्श चौकशी अहवालाचं आयतं कोलीत मोदींच्या हाती होतं. भाजप शेटजी भटजींचा पक्ष म्हणून ओळखला जातो. त्यातल्या शेटजी म्हणजे व्यापाऱ्यांचा विरोध असणाऱ्या LBTच्या मुद्द्यावरूनही मोदींनी टीकेची झोड उठवली. भ्रष्टाचार के आदर्श का घोटाला, उसका रिपोर्ट आता है. महाराष्ट्र सरकार के मंत्रियों को जिम्मेवार माना जाता है. एक तरफ उन भ्रष्टाचारियों को बचाने का निर्णय महाराष्ट्र की कांग्रेस सरकार करती है और उसी समय दिल्ली में उनका एक नेता उपदेश दे रहा है. महाराष्ट्र में ऑक्ट्रॉय खत्म करने के नाम पर लोकल बॉडी टैक्स लगाया. LBT, भाइयों बहनों, आप बताइए परेशान है कि नहीं आप LBT से? LBT के कारण परेशान है कि नहीं है? आप परेशान है कि नहीं है? भाइयों बहनों, ये LBT कुछ नहीं है, ये लूट बांटने की टेक्निक है. मित्रों, पिछले 10 साल में महाराष्ट्र के चेक पोस्ट की इनकम 437 करोड़ है, 437 करोड़, और गुजरात के चेक पोस्ट की इनकम है 1470 करोड़. महाराष्ट्र से उसी चेक पोस्ट पर गुजरात की इनकम 1033 करोड़ रुपया ज्यादा है. आप मुझे बताइए, ये महाराष्ट्र के 1033 करोड़ रुपया गए कहां? कहां गए भाई? ये कांग्रेस ने जवाब देना चाहिए कि नहीं देना चाहिए? या सभेत पुन्हा एकदा मोदींनी हल्लाबोल करत काँग्रेस चले जावचा नारा दिला. देशाला काँग्रेस मुक्त केल्याशिवाय भ्रष्टाचार दूर होणार नसल्याचा आसूड त्यांनी ओढला. स्वराज्यासोबतच सुराज्यही आपला जन्मसिद्ध हक्क असल्याचं त्यांनी ठणकावलं. आजादी के पहले स्वराज्य हमारा जन्मसिद्ध अधिकार था. आजादी के बाद सुराज्य हमारा बैड गवर्नेंस है. INS विक्रांत, आज दिल्ली की सरकार इस ऐतिहासिक धरोहर को टुकड़े टुकड़े करने पर तुली हुई है. उसको बेच करके टुकड़े करने की योजना बना रही है. और दूसरी तरफ गुजरात की सोच देखिए. हम हिंदुस्तान के कोने कोने से, किसान से लोहे का टुकड़ा मांग करके उससे भव्य इमारत बनाने का सपना देख रहे हैं.
महाराष्ट्र में बैठी हुई कांग्रेस सरकार को भाई से लड़ाने में, गांव से गांव को लड़ाने में, जाति बिरादियों को लड़ाने में, पंथ और संप्रदायों के बीच झगड़ा कराने में उनकी वोट बैंक की राजनीति सुरक्षित रहती है। और इसलिए कांग्रेस पार्टी वोट बैंक की राजनीति में डूबी हुई है। 4 राज्यातल्या निवडणुकात भाजपला भरघोस यश मिळालं। या राज्यांच्या निवडणुकांनंतर नरेंद्र मोदींची ही पहिलीच सभा होती, त्यामुळे या सभेला कसा प्रतिसाद मिळतो याकडे सर्व राजकीय विश्वाचं लक्ष लागलं होतं। मात्र अपेक्षेप्रमाणे मोदींनी मुंबईचं मैदानही मारलं। एकीकडे काँग्रेसवर टीकेचे आसूड ओढताना मोदींनी युवकांच्या रोजगाराच्या मुद्द्यावरही भाष्य केलं। मात्र राम जन्मभूमी, कलम 370, काश्मीर अशा संघ परिवाराच्या मुख्य मुद्द्यांना बगल दिली। भाजपच्या प्रचारातून आता हे मुद्देच हद्दपार झाले की काय असा प्रश्न या निमित्ताने उभा राहिलेला दिसतोय। अमित जोशी आणि कृष्णात पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। तर चर्चेला आपण सुरुवात करतोय। हा सगळा अन्वयार्थ आपल्याला शोधायचा आहे आज। डॉक्टर उदय निरगुडकर, झी 24 तासचे मुख्य संपादक, फोन लाईनवरून माझ्याबरोबर आहेत। डॉक्टर साहेब, या सभेची वैशिष्ट्य काय हे आपण सुरुवातीला सांगा आणि मग आपण चर्चेकडे वळूयात। काय वैशिष्ट्य वाटली या सभेची, नरेंद्र मोदींच्या या सभेबद्दल काय सांगा? 4 राज्यांमध्ये एकूण 5 राज्यात निवडणुका झाल्या, त्यातल्या 4 राज्यांचे निकाल भारतीय जनता पक्षाला सुखकारक, त्यातल्या 3 राज्यांचे अतिशय चांगले असे निकाल भारतीय जनता पक्षाच्या बाजूने लागल्यानंतरचा हा पहिला असा प्रचंड मोठा मोदी गर्जनेचा थाट एक प्रकारे भारतीय जनता पक्षाच्या मुंबई शाखेने मांडलेला होता। पहिलं वैशिष्ट्य म्हणजे इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर आणि प्रचंड नेटकं आयोजन, त्याला माहिती तंत्रज्ञानाची आणि लॉजिस्टिक ज्याला आपण म्हणतो व्यवस्थापनाची इतकी अफलातून जोड, ज्याला इव्हेंट मॅनेजमेंट म्हणतो, त्या इव्हेंट मॅनेजमेंटचं परिपूर्ण झालेलं शास्त्रोक्त दर्शन। एक प्रकारे पूर्वीच्या काळी रथयात्रेच्या वेळेला ज्या प्रकारचा इव्हेंट मॅनेजमेंट असायची, ज्या प्रकारची व्यवस्था असायची, ती सगळी व्यवस्था यावेळी आशिष शेलार आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी केली याची आठवण मला निश्चित झाली। त्यामुळे या सभेचं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे भारतीय जनता पक्षाने याचं केलेलं आयोजन, 5 लाखाच्या आसपास आलेला सगळा जनसमुदाय। याची पार्श्वभूमी आणि वैशिष्ट्य अशी म्हणता येतील की राज्य सरकारवर त्यांनी ओढलेले कोरडे होते। त्याच्यामध्ये एलबीटीचा मुद्दा होता, सरदार सरोवराची वीज 400 कोटीची मी महाराष्ट्राला फुकट देऊ शकतो अशा प्रकारचं केलेलं आवाहन होतं। सतत बदलते मुख्यमंत्री, आदर्शचा घोटाळा, त्यात राजकारण्यांवर विशेषतः काँग्रेसच्या राजकारणावर असलेला ठपका पुसून काढण्याकरता तो आवाजच नाकारला, याच्यावर केली टीका टिप्पणी। चेकपोस्ट मधला भ्रष्टाचार जवळपास 1000 कोटी रुपयांचा, केंद्र सरकारवर कोरडे ओढताना विजनचा अभाव आणि केंद्र सरकारमधला भ्रष्टाचार, विकासाचा एकूणच मंत्र मोदी जपताना दिसत आहेत। याचबरोबर मुंबईतल्या गुजराती भाषिकांना सुद्धा त्यांनी सुचकारलं। मुंबई ही गुजराती भाषेची माहेरभूमी आहे अशा प्रकारचं वर्णन त्यांनी केलं। आणि 4 राज्यांमध्ये काँग्रेसचे एक प्रकारे पानिपत झाल्यानंतर काँग्रेस आम आदमी के साथ या घोषणेचा अप्रत्यक्षरित्या समाचार घेताना गरीब हात उभी राहतील अशा प्रकारची त्यांनी या ठिकाणी घोषणा केली। आणि सर्वात महत्वाचं म्हणजे 2 गोष्टी मला असं वाटतात की युवकांसाठी श्रमसंस्कृतीचा नारा त्यांनी दिला। तर पहिल्यांदाच मी पाहिलं की नरेंद्र मोदी हे जाहीरपणे इतर नेत्यांचंही कौतुक करताना दिसत आहेत, की एक अतिशय लक्षणीय आणि स्वागतार्ह बाब आहे। शिवराज सिंग यांनी त्यांचं जे कौतुक केलं ते फार महत्वाचं आणि मोलाचं आहे। आणि सर्वात शेवटचा आणि अत्यंत कळीचा मुद्दा तो म्हणजे स्वतःची ऍक्सेप्टेबिलिटी वाढावी किंवा आपल्या पक्षाची ऍक्सेप्टेबिलिटी वाढावी, याकरता पक्षाला नव्हे तर भारताला मत देण्याकरता आम्हाला मत द्या, असा एक काहीसा वरवर साधा वाटणारा परंतु सखोल त्यात अर्थ असलेला दिलेला नारा एक प्रकारे आज मोदींनी मैदान मारलं यात काही शंका नाही। नक्की मोदींनी मैदान मारलं असं तुम्ही म्हणताय, पण तुमच्यातल्या संपादकाला, तुमच्यातल्या पत्रकाराला या सगळ्या आयोजनामध्ये, या सगळ्या नियोजनामध्ये, भाजपच्या या सगळ्या भूमिकेमध्ये नेमकं काय कमतरता जाणवली, नेमकी काय उणीव जाणवली, याचंही आपण परखड विश्लेषण करा। मला असं वाटतं आधी तुझा प्रश्न अतिशय बरोबर आहे।
जे सर्वसाधारणपणे भारतीय जनता पक्षाचे मुद्दे असतात, मग त्यात 370 कलम असेल, हिंदुत्वाचा अजेंडा असेल, काशी मथुरा बाकी आहे असेल, राम जन्मभूमी असेल, यातल्या कुठल्याही मुद्द्याला मोदींनी साधा स्पर्श सुद्धा केला नाही. 2 दिवसापूर्वी त्यांची वाराणसीत सभा झाली होती. त्या सभेचा वृत्तांत आपण पाहिला असेल, त्या सभेतलं मोदींचं भाषण पाहिलं असेल, तर तिथे सुद्धा मोदींनी पार बनारस मध्ये जाऊन सुद्धा ज्या ठिकाणी 14 आजूबाजूचे खासदार मुरली मनोहर जोशी सोडले तर 14 खासदारकीच्या जागा भारतीय जनता पक्षानं गमावलेल्या आहेत. अशा ठिकाणी सुद्धा त्यांनी भावनेला हात घालणारा असं भाषण केलेलं नाही. तर त्यांनी विकासाचा अजेंडा लावलेला आहे. कारण या 4 राज्यातल्या निवडणुका मधला जो विजय भारतीय जनता पक्षाचा असेल किंवा काँग्रेसचा पराभव असेल, याच्या मागचा मुद्दा हा गव्हर्नन्सचा होता. त्यांनी गव्हर्नन्सचा मुद्दा वारंवार ऐरणीवर आणण्याचा प्रयत्न आता चालू केलेला आहे. एक प्रकारे भारतीय जनता पक्षाची आणि त्यांच्या प्रचाराची स्ट्रॅटेजी आणि दिशा निश्चित स्वरूपात बदलल्याची दिसतं. हे मला असं वाटतं यातलं वैशिष्ट्य आहे. नक्की. हे सगळे सवाल, हे सगळे प्रश्न डॉक्टर साहेब तुम्ही उपस्थित केलेत. याचं उत्तर माधव भांडारींच्याकडून आपण घेणार आहोत. डॉक्टर रत्नाकर महाजन देखील वाट बघतायत. आज मोदींची जी धडाडलेली तोफ आहे तिला काँग्रेस नेमकं कसं उत्तर देणार हे आपण पाहणार आहोत. मोदींच्या भाषणाचा अन्वयार्थ आपण लावतो या चर्चेमधून. महाजन सर, या सगळ्या चर्चेमधून आपण मोदींच्या भाषणाचा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न करतोय. राज्य सरकारवरती कडाडून टीका केली, केंद्र सरकारवर कडाडून टीका केली मोदींनी, राहुल गांधींच्यावरती टीका केली. काय आपण उत्तर द्याल? त्याच्यात नवीन काहीच नाही, कारण काँग्रेसवर आणि काँग्रेसच्या सरकारवर टीका करण्याशिवाय आपली पात्रता सिद्ध करता येत नाही असं भारतीय जनता पक्षाचं आणि त्यांच्या सर्व नेत्यांची खात्री असल्याकारणानं ती त्यांना करायलाच पाहिजे. पण मला वेगळ्या विषयाकडे आपलं लक्ष वेधायचं आहे. ते असं की एखाद्या गवयाचा मैफिलीच्या सुरुवातीलाच कणसूर लागला की पुढची सगळी मैफल जशी आजच्या या सभेमध्ये भाषणाच्या पहिल्याच 5 मिनिटात त्यांनी एक घोळ केला. तो असा केला की महाराष्ट्र आणि गुजरात ही 2 वेगळी राज्य झाल्यापासून तिथं मुख्यमंत्री किती झाले साधी माहिती त्यांच्याकडे नव्हती. मुद्दा काय होता? मुद्दा त्यांना राजकीय स्थैर्याचा मुद्दा करायचा होता आणि असं सांगायचं होतं की महाराष्ट्राच्या तुलनेनं गुजरातमध्ये राजकीय स्थैर्य आहे. पण तो सुद्धा मुद्दा त्यांच्या अंगलट येणार आहे. त्याचं कारण असं की महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यामध्ये राजकीय स्थैर्य जर असेल तर त्याचं श्रेय पूर्णपणानं काँग्रेसला जातं. कारण गुजरातमध्ये काँग्रेसचं सरकार होतं, त्यानंतर भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं आणि हे खुद्द जे आहेत ते त्यांच्या पक्षाच्या केशुभाई पटेलला हटवल्यानंतर मुख्यमंत्री झालेले आहेत. त्यामुळं राजकीय स्थैर्याचा मुद्दा हा महाराष्ट्र आणि गुजरात यांच्या संदर्भात भाजपला अजिबात उपलब्ध नाही. पण ते त्यांना जमलं नाही. दुसरं, राजनाथ सिंग घोटाळे 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 या उत्साहात इतके वाहवत गेले की त्यांनी कॅम्पाकोला घोटाळा असा पण उल्लेख करून टाकला. आता कॅम्पाकोलात काय घोटाळा होता? कॅम्पाकोला हे प्रकरण न्यायप्रविष्ट होतं. त्यावर देशाच्या सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिला होता आणि देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा कायदा असतो आणि त्या कायद्याच्या बाहेर जाता येत नाही असं स्वच्छ भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली. त्यात घोटाळा कसला आलाय? तिसरं उदाहरण, यांचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष असं म्हणाले किंवा लोकसभेतले उपनेते असतील, दोघांपैकी कोणीतरी एक असं म्हणालं की मी मोदींना आश्वासन देतो की महाराष्ट्रातून भाजप 48 पैकी 46 जागा तुम्हाला निवडून देईल. याचा राजकीय अर्थ काय होतो? म्हणजे आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये जी युती आहे ती युती राहणार का? ती जर राहणार असती तर आम्ही दोघं मिळून तुम्हाला 46 जागा देऊ असं म्हणायला पाहिजे होतं. पण ते म्हटलं नाही. ते उत्साहाच्या भरात असेल, घाईच्या याच्यात असेल, पण याच्यातूनही एक राजकीय संदेश जात असतो. हे एवढ्या मोठ्या मोठ्या महान युगप्रवर्तक नेत्यांना भान राहत नाही. हे पाहून करमणूक झाल्याशिवाय राहत नाही. महाजन सर, याचं उत्तर आपण नक्कीच घेऊ. पण एलबीटीच्या बाबतीत मोदी बोलले सरदार सरोवर पूर्ण करायला महाराष्ट्र सरकारनं सहकार्य केलं तर 400 कोटींची वीज देऊ असं ते म्हणाले. आदर्शच्या अहवालाबद्दल बोलले. चेकपोस्टवरती भ्रष्टाचार होतो त्याबद्दल बोलले. त्यांनी राज्य सरकारवरती कडाडून टीका केली अनेक विषयांवरती. या सगळ्याबद्दल काय म्हणाल आपण?
नाही, एलबीटीचा मुद्दा हा जुना झालेला आहे. त्यांना माहिती नाही. महाराष्ट्रातले जे लोक तिथं होते त्यांना सांगायला पाहिजे होतं की तो गडा मुर्दा उकरून काढण्यात काही अर्थ नाही. कारण एलबीटीच्या संदर्भामध्ये सर्व संबंधित व्यापारी संघटना, लोकप्रतिनिधी, त्या विषयातले अर्थतज्ञ, नोकरशहा, कॉर्पोरेशनशी संबंधित सगळे लोक, अशा सगळ्यांनी मिळून एकत्र बसून ज्यांना जे पाहिजे होतं त्या तरतुदी त्यात करून मग सर्वांच्या मान्यतेनं तो कायदा पास केलेला आहे हे त्यांना माहीत नव्हतं. त्यामुळं तेही मिसफायर झालं. त्या मुद्द्याला आता महाराष्ट्रामध्ये काही महत्त्व नाही. आणि तुमच्या एक लक्षात आलं असेल की 3-3 वेळा प्रश्न विचारले, तकलीफ होतीये की नाही. म्हणजे जोपर्यंत आपल्याला पाहिजे ते उत्तर मिळत नाही तोपर्यंत प्रश्न विचारण्याची ही खूबी आहे. शेवटी उत्तर किती मिळालं, कुठं मिळालं ते तिथं हजर असलेले लोकच सांगू शकतात. आता भ्रष्टाचार कुणाला ऐकवतो? खुद्द गुजरातमध्ये सुजलाम सुफलाम नावाच्या पाणी पुरवठा योजनेच्या संदर्भात 1 लाख कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचं गुजरातमधली वर्तमानपत्र सांगतात आणि तिथले लोकही सांगतात. त्याचा उल्लेख करायचा नाही. मध्य प्रदेशामध्ये 13 मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होते. त्यातल्या 10 लोकांना तिकीटं दिली, त्यातली 9 लोकांनी पराभूत केली. आता हे असं म्हणतील पराभूत झाले ना, अहो पण तुम्ही त्यांना तिकीटं दिली ना. आणि त्या भ्रष्टाचाराच्या संदर्भातल्या आरोपाची लोकायुक्ताकडं, मध्य प्रदेश लोकायुक्तांकडे ज्या वेळेला तक्रार झाली त्यावेळेला त्याच्याशी संबंधित फायली लोकायुक्तांनी मागितल्या. तर सज्जन सालस सद्गृहस्थ शिवराज सिंग चौहान यांना शेवटपर्यंत त्या फायली त्यांना लोकायुक्तांना द्यायला सवड मिळाली नाही. शेवटी लोकांनी जो करायचा तो न्याय केला. कुणाला भ्रष्टाचार शिकवता तुम्ही? डॉक्टर रत्नाकर महाजन यांनी पलटवार केलाय. माधव भांडारी यांच्याकडे आपण जाणार आहोत. झी 24 तास, एक पाऊल पुढे.